प्रकरण 7 गृहकलह. राज्यारोहण समारंभ उत्तम प्रकारे पार पडल्यानंतर स्वराज्याचे व्यवस्थापन पद्धतशीर ठरवून देणे अगत्याचे होते. शिवाय स्वराज्याची राजधानी रायगड येथे एक परिपूर्ण व दर्जेदार बाजारपेठ असणे व तेथे सारे काही उपलब्ध होणे हेही आवश्यक होते. अष्टप्रधान मंडळातील प्रधानांची कामे व त्यांची कार्यालये तशीच त्यांची निवासस्थाने, रायगडाच्या राजवाड्यांची अंगे व उपांगे से सारे घडविणे हे महत्त्वाचे कार्य होते. रायगडावर ठिकठिकाणचे कारागीर आणून तेथील भव्य प्रासाद महाराजांनी बांधून घेतला. रायगडाला स्वप्नांतसुद्धा जे दिसले नव्हते ते महाराजांनी वास्तवात उतरविले. या सर्व उद्योगात जवळजवळ 1.5 वर्षे गेले. महाराज जातीने सारी कामे पाहत होते. आदिलशहा, कुतुबशहा, मोंगल इत्यादी बादशहांच्या भव्य राजधान्या महाराजांनी पाहिल्या होत्या. तेवढी श्रीमंती स्वराज्याजवळ नव्हती, तथापि स्वराज्याच्या छत्रपतींना साजेसे वैभव अत्यंत आवश्यक होते. यामुळे या सर्व रचनेत महाराजांनी प्रचंड खर्च केला. तो भरून काढण्यासाठी बाहेरून द्रव्य मिळविणे आवश्यक होते. त्यातच जिजाऊ साहेबांचे निधन, नेसरीच्या लढाईत प्रतापराव गुजरांचा मृत्यू, महाराजांची एक पत्नी काशीबाई साहेब यांचे निधन अशा महत्त्वपूर्ण दुःखदायक घटना घडल्या. अर्थात अशा गोष्टींनी खचून जाणारे महाराज नव्हते. महाराजांनी शंभूराजांचे उपनयन गुरुवार दिन 4 फेब्रुवारी 1675 करून घेतले व नंतर त्यांच्यावर अधिकाधिक जबाबदाऱ्या टाकायला सुरुवात केली. शंभूराजांनी एका दाव्याचा निकाल 13 मार्च 1675 रोजी दिला. तो होता गोपाळ सेठ या व्यापाऱ्याच्या अधिकारांबाबतचा. 4 मे 1675 शंभूराजांची पुण्याच्या राघव भास्कर सर हवालदार आणि जुन्नरच्या राघव बल्लाळ सुभेदाराला पाठविलेली पत्रे त्यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देत आहेत. सॅम्युअल ऑस्टिन हा 7 सप्टेंबर 1675 राजगडावर महाराजांना भेटायला आला होता. तेव्हा शंभूराजे महाराजांबरोबर बसले होते अशी त्याने केलेली नोंद उपलब्ध आहे. नोव्हेंबर 1675 महाराज साताऱ्याला आले असताना अचानक आजारी पडले. सुमारे 2 महिने महाराज आजारी होते. या काळात एका इंग्रज अधिकाऱ्याने लिहिलेल्या पत्रात महाराजांचा मृत्यू झाला आणि तो शंभूराजांनी केलेल्या विषप्रयोगाने झाला असे लिहिले. शंभूराजे गडावरून खाली उतरत आणि कोणा मंत्र्याच्या कन्येशी त्यांचा प्रेमसंबंध होता आणि महाराजांनी रागाने याबद्दल शंभूराजांना कडेलोट करून ठार मारण्याची आज्ञा दिली आणि त्याबद्दल रागवून म्हणे त्यांनी विषप्रयोग केला असेही दंतकथा म्हणते. त्यानंतरच्या इंग्रजांच्या पत्राने हा विषप्रयोग शंभूराजांनी केला नसून एका नाव्ह्याने केला होता असा खुलासा केला आणि नंतर पुन्हा महाराज बरे असून कामे पूर्वीप्रमाणेच पाहत आहेत असेही कळविले आहे. अशा या इंग्रजांच्याच नंतरच्या पत्रांतून खोट्या ठरलेल्या बिनबुडाच्या आरोपांपासून शंभूराजांच्या चारित्र्य हननाला प्रारंभ झाला असे म्हणायला हरकत नाही. याच भाकड कथेतील ब्राह्मण कन्येला गोदावरी असे नावही पुढे बहाल करण्यात आले. राज्यारोहणानंतर सोयराबाईच्या मनातही मंथरेने प्रवेश केला. शंभूराजे युवराज म्हणून जाहीर झाल्याने आपल्या पुत्राला राजा रामाला काहीच मिळणार नाही या कल्पनेने त्यांना ग्रासले. शंभूराजांचे वाढते व्यक्तिमत्व प्रधान मंडळालाही टोचत होते. शंभूराजे त्यांना अन्याय्य दिसणाऱ्या प्रकरणात लक्ष घालून रयतेला न्याय मिळवून देत. गरीब रयतेला कधीकधी कर माफी करवीत. राज्यकारभार चालवायला पैसा लागतो. अशा प्रकारे ज्याला त्याला सारा माफ करायला सुरुवात केली तर लोक दुष्काळाचा कांगावा करतील आणि सारा माफी मिळवतील. मग राज्य कसे चालावे असा सुरनीस अण्णाजी दत्तो यांचा प्रश्न असे. या साऱ्या गोष्टींमुळे शंभूराजांच्या विरुद्ध सोयराबाई, अण्णाजी दत्तो, मोरोपंथ पेशवे, हिरोजी फर्जंद, बाळाजी आवजी अशा मातब्बर मंडळींचा एक गट तयार झाला. त्यांनी महाराजांचे कान खुंकायला आरंभ केला. महाराज हलक्या कानाचे नव्हते. त्यांनी या गोष्टींना महत्त्व दिले नाही, पण पूर्ण विचार करून मार्ग काढला. महाराजांपुढे त्यावेळी 3 मोठ्या समस्या होत्या. 1. खजिना रिता होता. कर्ज बहुत झाले होते. पैसा आणून भरणे आवश्यक होते. 2. महाराजांना कायमचे नेस्तनाबूत करण्याच्या हेतूने औरंगजेबाची सुमारे 5 लाख सेना विजापूर ते औरंगाबाद परिसरात जमा झाली होती आणि शहाजादा मुअज्जम या मोहिमेवर होता. या आक्रमणाला थोपवून धरणे आवश्यक होते. 3. गृहकलह निवारण करणे अगत्याचे होते. महाराजांनी एक नामी युक्ती योजली. महाराज स्वतः प्रचंड फौज फाटा घेऊन रायगडाहून निघाले. त्याचवेळी महाराजांनी शंभूराजांना पन्हाळगडावर राहून बादशाही फौजांवर नजर ठेवणे आणि युक्तिप्रयुक्तीने महाराज परत येईपर्यंत थोपवून धरणे ही कामगिरी सोपविली.
शंभूराजे रायगडापासून बाजूला काढल्यामुळे स्वाभाविकच आता रायगडावर कलहाची भीती राहिली नाही. स्वराज्याची महाराजांचे प्रतिनिधी म्हणून सर्व व्यवस्था सरकुणांवर सोपविली आणि शंभूराजांना दूर पाठविले म्हणून ते कष्टी झाले असा अनेकांनी अर्थ लावला आहे. परंतु महाराजांनी त्यांना पन्हाळा, प्रभावली आणि शृंगारपूरच्या सुभ्याचे सरसुभेदार म्हणून पाठविले होते. शंभूराजांनी यावेळी आपले सिक्के व मुद्रा वापरण्यास आरंभ केला होता. एक प्रकारे रायगडच पन्हाळ्यावर आला होता. पन्हाळगड हाच जणू स्वराज्याची राजधानी झाला होता. या काळात मिळालेल्या सवडीचा शंभूराजांनी उत्तम उपयोग करून बुधभूषण हे संस्कृत काव्य व अन्य काही हिंदी काव्य लिहिली. त्यांचा संस्कृत साहित्याचा व्यासंग चालूच होता. कवी कलश त्यांच्याबरोबरच होता. तोही उत्तम योद्धा, मुत्सद्दी व संस्कृत विद्वान तसेच हजरजबाबी कवी होता. शंभूराजांना जो महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाने दूर दूर लोटले तो त्यांनी कवी कलशाला जवळ केले. तो परदेशी असल्यामुळे आणि शंभूराजांच्या विश्वासातला असल्यामुळे अन्य प्रधानांच्या मत्सराचा विषय बनला. शंभूराजे कधी पन्हाळ्याला तर कधी सासूरवाडीत शृंगारपूरला असे राहत. तेथून मोगली आक्रमणावर ते बारीक नजर ठेवून होते आणि त्यांचा राजकारणी पत्रव्यवहारही चालूच होता. त्यावेळी दिलेरखानाची छावणी बहादूरगडावर होती. बादशाही फौजांचे हल्ले लवकरच स्वराज्यावर व्हायचे होते हे कळल्याने शंभूराजांनी दिलेरखानाशी पत्रव्यवहार सामील होण्याच्या भाषेत सुरू केला. त्यासाठी त्यांनी आपल्या वडिलांच्यात आणि आपल्यात दुरावा निर्माण झाऊन ते सावत्र आईच्या अधीन आहेत अशी विधाने करून दिलेरखानाच्या मनात जवळीकेची व विश्वासाची भावना उत्पन्न केली. तसेच आपण मोगलाईत सामील होऊन सह्याद्री जिंकण्याची इच्छा धरून आहोत असेही भासविले. यामुळे दिलेरखानाने त्यांना सरळ मोगलाईत सामील होण्याचे आमंत्रण दिले आणि आपण त्यांना बादशहाकडून मोठी मनसब मिळवून देऊ असे आश्वासन दिले. याला उत्तर म्हणून शंभूराजांनी तूर्त वडील आपल्यावर भार टाकून बाहेर गेले आहेत, ते येईपर्यंत आपल्याला थांबणे भाग आहे असे कळवून त्याला आणखी थोपवून धरले.